नमस्कार मित्रांनो, मी संजय बाळापुरे आपल्या सर्वांचा इन्व्हेस्टमेंट गुरु शेअर मार्केट क्रांती या यूट्यूब चॅनलवरती सर्व मराठी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं NSE BSE म्हणजे काय, सेन्सेक्स निफ्टी IPO ह्या गोष्टी पाहिल्या. आज आपण एक वेगळा विषय घेऊन येणार आहोत तुमच्यापुढं. प्रत्येक मराठी बंधू भगिनींना किंवा प्रत्येक शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या नवीन व्यक्तींना काहीतरी प्रश्न पडलेले असतात. त्यांच्या मनामध्ये काही ना काही प्रश्न किंवा डोक्यामध्ये विचार चालू असतात. हे काय विचार असतात, येणारे काय प्रश्न असतात, ह्याच्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो, कारण मराठी बंधू भगिनींना हे प्रश्न विचारायला त्यांच्याजवळ असा व्यक्ती पण नाही विश्वासू की हे शेअर मार्केट फील्ड कसं आहे किंवा काय गोष्टी आहेत. तर ह्या प्रत्येक 1 बाय 1 हे 5 क्वेश्चन आपण आज घेणार आहोत. हे ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन क्लिअर तुम्ही समजून घ्याल त्यावेळेस तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काम करण्याचं तुमचं पिक्चर क्लिअर होऊन जाईल. तर मित्रांनो, तयार आहात? चला, तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक नवीन व्यक्तीच्या मनामध्ये येणारे हे 5 महत्त्वाचे प्रश्न. तर एक एक करून घेऊया. पहिला प्रश्न काय असतो मित्रांनो त्या व्यक्तींना, की शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी शिक्षणाची किती आवश्यकता आहे. बरोबर ना? तुमच्या मनामध्ये पण हा प्रश्न आला असेल किंवा माझ्या मनामध्ये पण सुरुवातीला हा प्रश्न आला होता. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची तुम्हाला इथं अट घातलेली नाही. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला पैशाची आवश्यकता आहे, शिक्षणाची आवश्यकता तुम्हाला इथं नाही. तुम्हाला ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञान आणि शिक्षण ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर शेअर मार्केट फील्डचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे, कंपन्यांचं नॉलेज असणं गरजेचं आहे, परंतु तुमचं शिक्षण इथं आडवं तुम्हाला कधीही येत नाही. तुम्ही ग्रॅज्युएशन आहात, तुमची डिग्री कंप्लीट आहे का? शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक शिक्षणाची इथं आवश्यकता नाही. इथं कोणीही काम करू शकतो. एखादी तुमचा जॉब करणारी व्यक्ती असेल, एखादी हाऊसवाईफ असेल, एखादा रिटायर्ड पर्सन असेल, प्रोफेशनल व्यक्ती असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, त्याचबरोबर छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक असतील, त्याचबरोबर तुमचे सगळे लोक कोणीही इथं शेअर मार्केटमध्ये येऊन कोणी एखादा स्टुडंटसुद्धा असू शकतो, तो सुद्धा इथं काम करू शकतो. समजलं मित्रांनो? तर एवढं सोपं आहे. शिक्षणाची इथं तुम्हाला कोणतीही इथं अट घातलेली नाही. स्टुडंटसुद्धा येऊन 500-1000 रुपये दिवसाला इथं आरामात कमवू शकतो. हा झाला आपला पहिला प्रश्न, की शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शिक्षणाची अट इथं स्पेसिफिक दिलेली नाही. ह्याच्यानंतर दुसरा तुमचा प्रश्न काय आहे, तर शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी किती भांडवलाची आवश्यकता असते. बरोबर ना मित्रांनो? आता शेअर मार्केटमध्ये मला काम करायचं आहे, तर मला किती पैशाची आवश्यकता आहे, किती पैसे लागतील, हा सगळ्या प्रत्येक व्यक्तीला, कॉमन पब्लिकला हा प्रश्न येत असतो. आता मित्रांनो, एक तुम्हाला साधी सोपी सिंपल गोष्ट सांगतो. शेअर मार्केटमधलं आणि बाहेरच्या तुमच्या इतर इन्व्हेस्टमेंटमधला फरक. आता तुम्ही ज्यावेळेस रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असता, तर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला एक स्पेसिफिक अमाऊंट लागते. एखादा फ्लॅट घ्यायचा असेल पुणे मुंबई शहरामध्ये, 50 लाख ते 1 करोड 2 करोडपर्यंत तुमच्याकडे अमाऊंट असेल तरच तुम्ही त्या गोष्टी तिथं ॲप्लाय किंवा तिथं तुम्ही जाऊ शकता, तरच तुम्ही ते फ्लॅट बुक करू शकता. एखादी अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग असेल, एखादा फ्लॅट तुमच्याकडे आधी ऑलरेडी आहे किंवा जमीन आहे, जागा आहे, आणि आता एक फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शन घ्यायचं आहे, तर ते तुम्हाला 50 लाख 1 कोटी रुपये लागतील. बरोबर ना? आता 3 वर्षानंतर ती बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जर 5,000 रुपये स्क्वेअर फीटनं रेटनं बुकिंग केलं असेल तर ते 7,000-8,000 रुपये होईल. मात्र तुम्हाला तेवढ्या अमाऊंटची तुम्हाला गरज तिथं असणार आहे, तरच तुम्ही त्या गोष्टीमध्ये हात घालू शकता. बरोबर ना मित्रांनो? त्याच्यानंतर एखादा प्लॉट घ्यायचा आहे, एखादं शॉप घ्यायचं आहे, इथं पण सेम क्रायटेरिया तुम्हाला तिथं येणार. तेवढी तुम्हाला अमाऊंट असेल तरच तुम्ही तिथे त्या गोष्टीसाठी बैठकीला जाऊ शकणार. खरं आहे ना मित्रांनो? मात्र तुमच्याकडं 1 कोटी रुपये आहेत आणि शॉपला तुम्ही 4 कोटीचा असेल तर तुम्ही तिथं जाऊ शकत नाही. तर तुम्हाला 1 कोटीच्या आसपासच तुम्हाला तिथं पाहावं लागेल. किंवा पैशाची कमतरता आहे, बाबा मी 10-10 लाखांनी तुम्हाला 5 वर्षामध्ये देतो, असं पण चालत नाही ना कुठं. तर जर अमाऊंट असेल तरच तुम्ही त्या गोष्टीमध्ये जाणार. मात्र शेअर मार्केटमध्ये असं नाही. शेअर मार्केटमध्ये 100 रुपयेपासून ते 100 कोटीपर्यंत, आपल्या साधी 100 कोटी सांगितलं, अशा 1000 कोटीमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतात. पण आता आपण 100 कोटीपर्यंतच पाहू. 100 रुपयापासून ते 100 कोटीपर्यंत तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट टप्प्याटप्प्यामध्ये करू शकता किंवा वन टाईममध्ये असतील तर वन टाईममध्ये पण करू शकता. आता एखादा स्टुडंट असेल तर तो काय विचार करेल, माझ्यापाशी एवढे पैसे नाहीत तर मी काय करू. तर तो व्यक्ती 1000 रुपये टप्प्याटप्प्याने महिन्याला 1000 रुपये सुद्धा सेव्हिंग करून सुद्धा तो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. किंवा 10-20 हजारांनी सुरुवात करून सुद्धा 100 रुपये 200 रुपये 500 रुपये सुद्धा तो 10,000 रुपयामध्ये आरामात इथं कमवू शकतो. ह्याच्यानंतर आता एखाद्या इन्व्हेस्टर असेल, त्याच्याकडे आता बाबा 10-5 कोटी रुपये असतील आणि ते त्याला इन्व्हेस्ट करायचे, तर तो वन टाईम 10-5 कोटी रुपये 5 ते 10 मिनिटामध्ये सुद्धा इन्व्हेस्ट इथं करू शकतो. आता ह्याच्यानंतर केलेली इन्व्हेस्टमेंटला फ्लेक्सिबिलिटी पण खूप आहे मित्रांनो. काय आहे फ्लेक्सिबिलिटी? तुम्ही ही मार्केट आवरमध्ये तुम्ही ही विकू पण शकता लगेच. तुम्ही आता एका वर्षापूर्वी एखाद्याने 1 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केलेत आणि त्याला पुढच्या वर्षी लगेच त्या पैशांची आवश्यकता आहे आणि तर त्याला गिराईक लागायला पाहिजे. रिअल इस्टेटमध्ये कसं असतं, तुम्हाला त्या गोष्टीला तिथं तुम्हाला विक्रीला काढल्यानंतर पुन्हा गिराईक येणं आवश्यकता असते. तुमची जर नीड जर समजली तर ते पाडून मागितलं जातं, अशा गोष्टी असतात. परंतु मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असते आणि ज्या दिवशी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमधून पैसे पाहिजेत त्या दिवशी जी किंमत असेल त्या किमतीला तुम्ही ती शेअर ओपनली एकदम
तुम्हाला ट्रान्सपरंटली सगळं दिसत असतं, तर ते तुम्ही ते शेअर विकू शकता. म्हणजे लगेच पैसे तुम्हाला इथं तुम्हाला रिटर्न इथून लिक्विडिटी खूप फास्ट आहे याची, तर गरजेला पैसे तुम्हाला इथं मिळू शकतात. जसं गोल्डमध्ये तुमचे पैसे असतात, दुसऱ्या दिवशी पण तुम्ही गोल्ड मोडून पैसे रिकामे करू शकता, तसं शेअर मार्केटमध्ये सुद्धा लिक्विडिटी खूप फास्ट आहे. त्याच्यानंतर आता ही गोष्ट समजली तुम्हाला किती पैशांची आवश्यकता आहे. मी म्हणतो एखाद्या पैसे 1 लाख 2 लाख, आता शेअर मार्केट हा विषयच असा आहे, जेवढे पैसे तुम्ही जास्त टाकाल तर त्याचे रिटर्न तुम्हाला जास्त येतील. 1 लाख रुपये टाकले, आता किती रिटर्न आले पाहिजेत हे पण महत्त्वाचं आहे ना. भांडवल किती आहे ही पहिली गोष्ट आहे, आणि त्याच्यातून रिटर्न किती आले पाहिजेत ही पण महत्त्वाचं आहे. आता भांडवल तुमच्या कॅपॅबिलिटीनुसार तुम्ही इथं टाकू शकता. 100 रुपयेपासून ते 100 कोटी रुपये, पण किती पण टाका. 100 रुपये टाका, 1000 रुपये महिन्याला टाका, 10,000 टाका, 1 लाख टाका, 10 लाख टाका. जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तेवढे पैसे तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा झाला दुसरा प्रश्न, भांडवल किती लागेल. भांडवल तुम्हाला फिक्स एवढंच भांडवल लागेल, ह्याच्यामध्ये क्रायटेरिया काहीही नाही. आपल्याला जर पैसे जास्त कमवायचे असतील शेअर मार्केटमधून तर इन्व्हेस्टमेंट पण आपली जास्त लागेल. समजलं. हा झाला दुसरा तुमचा प्रश्न की किती भांडवलाची आवश्यकता आहे. भांडवल वाचून हा धंदा तुमचा थांबत नाही. त्याच्यानंतर तुमचा तिसरा प्रश्न असतो की ह्याच्यामधून सर आम्हाला रिटर्न किती भेटतील, बरोबर, किंवा ह्याच्यामधून फिक्स रिटर्न भेटतील का. 2 प्रश्न आहेत, एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. आता पहिला प्रश्न, ह्याच्यातून रिटर्न किती भेटतील. मी म्हणतो मित्रांनो, नवीन व्यक्तींनी जर तुम्ही एखाद्या व्यक्तीने 1 लाख रुपये बँकेत ठेवले तर त्याचे रिटर्न तुम्हाला 7,000 रुपये ते 8,000 रुपये साधारण भेटतील. जर तुम्ही शेअर मार्केटमधून तुम्ही पहिल्यांदा कम्पॅरिझन कुठं केलं पाहिजे, शेअर मार्केटमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर ते तुमच्या FD बरोबर करा. सुरुवातीला पैसे आपण काय करतो, सगळ्यात सेफेस्ट इंडियामध्ये आज सगळ्यात कुठली जर इन्व्हेस्टमेंट किंवा कुठं जर आपण ठेवतो पैसे तर ते FDमध्ये. तर FD मला 7,000 रुपये देते ना, शेअर मार्केटमधून मला 10,000 ते 12,000 रुपये जरी वर्षाला रिटर्न आले 1 लाखाचे तरी पण मला चांगला आहे. हा झाला तुमचा रिटर्न किती भेटतील. तर कम्पॅरिझन कुठं करा, पहिल्यांदा FD बरोबर करा. कारण 1 लाख रुपयेमध्ये रिअल इस्टेट तर आपण घेऊ शकत नाहीत. गोल्ड घेऊ शकतो, गोल्डपेक्षा कितीतरी पटीने चांगले रिटर्न आपल्याला शेअर मार्केटमधून भेटतात मित्रांनो. हे समजलं की आपल्याला रिटर्न किती भेटतात. रिटर्न तर तुमच्या FDपेक्षा चांगले रिटर्न भेटले तर ही इन्व्हेस्टमेंट माझ्यासाठी चांगली आहे आणि तुमच्यासाठी पण ही योग्य इन्व्हेस्टमेंट आहे. मात्र FDपेक्षा रिटर्न कमी भेटत असतील तर तुम्ही काहीतरी चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताय किंवा चुकीचे शेअर घेताय असं समजून चाला, आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर येऊन योग्य मार्गाने योग्य ठिकाणी योग्य शेअरमध्ये पैसे गुंतवायला चालू करा. ह्याच्यानंतर दुसरा प्रश्न की फिक्स रिटर्न भेटतात का. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये कोणीही फिक्स रिटर्न देऊ शकत नाही. शेअर मार्केटमध्ये तुमचे 1 रुपयाचे 100 रुपये पण होतील, 1 रुपयाचे 10 रुपयेमध्ये होतील आणि 1 रुपयाचे तुमचे 10 पैसे पण होतील, बरोबर नाही. इथं तुम्ही कोणत्याही प्रकारचं जिथं लोन असतं, जिथं तुम्ही व्याजाने पैसे देता किंवा लोन म्हणून देता, तिथं तुमचे फिक्स रिटर्न असतात. महिन्याला 1%, 2%, 3% हे फिक्स रिटर्न झाले, कारण ते तुम्ही काय दिलेलं आहे, लोन दिलेलं आहे. शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस ते कोणत्याही प्रकारचं तुमचं लोन नसतं, तर ते तुम्ही त्या बिझनेसमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट असते. आता तो बिझनेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता कारण तो बिझनेस पुढं खूप चांगला चालणार आहे म्हणून तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट केलेली असते. तुमचं प्रेडिक्शन जर बरोबर आलं आणि तो बिझनेस चांगला चालला तर तुम्हाला काय होतं, त्याचे रिटर्न चांगले भेटतात. आणि तुमचं प्रेडिक्शन जर चुकलं, तुम्ही ज्या बिझनेसमध्ये किंवा ज्या शेअर्समध्ये किंवा ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ती जर लॉसमध्ये असेल तर तुम्ही पण त्याच्यामध्ये शेअरमध्ये लॉसमध्ये असता. त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये फिक्स रिटर्न कधीही नसतात. आपण एखादा व्यवसाय ज्यावेळेस चालू करतो त्यावेळेस तो व्यवसाय चालला तर आपला प्रॉफिट होतो, मात्र तो व्यवसाय जर फ्लॉप गेला तर आपलाही तोटा होतो. ज्या कंपनीमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत ती कंपनी जर योग्य चालली तर तुमचं प्रॉफिट होणार. आपल्यासारखं सेम आहे, आपण जे स्वतःच्या बिझनेसमध्ये करतो ते काही प्रमाणात दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट इथं केलेली असते. समजला. दुसरा तुमचा पॉईंट, इथं फिक्स रिटर्न मिळत नाहीत. तुमची त्याची प्रेडिक्शन बरोबर आलं तर चांगले पैसे भेटतात, प्रेडिक्शन चुकलं तर तुमचा लॉस होण्याची शक्यता इथं असते. तर ही रिस्क तुम्ही कॅपेबल आहात का, रिस्क घेण्याची तयारी आहात का, तर शेअर मार्केटमध्ये काम करायला चालू करा. आणि जेवढे रिस्क बेरिंग कॅपॅसिटी आहे तेवढेच पैसे तुम्ही टाका, कारण इथं फिक्स रिटर्न कधीही भेटत नाहीत. कारण रिस्क घेतली तरच तुम्हाला त्याचे रिटर्न पण तुमचे जास्त असतात. कमी रिस्कमध्ये काम करायचं असेल तर ब्ल्यू चिपमध्ये करा, त्याच्यापेक्षा जास्त रिस्क घ्यायची असेल तर मिड कॅपमध्ये करा, त्याच्यापेक्षा जास्त रिस्क घ्यायची असेल पैसे तर स्मॉल कॅपमध्ये करा, आणि त्याच्यापेक्षा पण जास्त तुमची रिस्क घ्यायची कॅपॅसिटी असेल तर पेनी स्टॉकमध्ये करा. साधी सिंपल सोपी गोष्ट आहेत. परंतु नवीन लोकांनी ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये काम करायचं असतं त्यावेळेस ब्ल्यू चिप, मी तर स्वतः रेफर करतो, पण ब्ल्यू चिप कंपन्यांमध्येच तुम्ही काम करायला चालू करा. ह्याच्यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न काय आपला, तर चौथा प्रश्न आहे आपला, ह्याच्यामध्ये काम करत असताना मला किती वेळ द्यावा लागेल, बरोबर ना मित्रांनो. ह्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतो. नवीन लोक ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये येतात त्यावेळेस काय करतात, ते त्यांना मोह सुटतो की खूप लवकर श्रीमंत व्हायचं असतं. मित्रांनो असं जर असतं तर शेअर मार्केटमध्ये प्रत्येकजण करोडपती बनला असता. तर असं नाही मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला कन्सिस्टंटली काम करा. हा लॉंग टर्मचा बिझनेस आहे. तुम्ही दिवसाला पण कमवू शकता, काही दिवसांनी पण आठवड्यामध्ये पण कमवू शकता, महिन्यानी पण कमवू शकता. मात्र काय करा, नवीन लोकांनी प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 10 मिनटं ते 20 मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही सुरुवातीला डेली वेळ द्या. मार्केटशी अपडेट राहा, मार्केट काय आहे हे समजून घ्या.
नवीन व्यक्तीने सुरुवातीला काय करा, बिझनेसमध्ये काम करायला चालू केल्यानंतर डीमॅट ओपन केल्यानंतर सुरुवातीला अर्ध्या तासापर्यंत वेळ द्यायला सुरुवात करा. जसं जसं तुम्हाला ह्यात नॉलेज येत राहील तसं तसं तुम्ही वेळ जरी वाढवला तरीसुद्धा चालेल. मात्र सुरुवातीला कमीत कमी शेअर मार्केटमध्ये तुमचा दिवसातला कोणताही वेळ काढा आणि अर्धा तास तुम्ही शेअर मार्केटला वेळ द्या. मी नाही म्हणत की तुम्हाला 9:15 ते 3:30 किंवा 9 ते 3:30 मध्येच तुम्हाला शेअर मार्केटमध्येच बसलं पाहिजे, काम केलं पाहिजे, असं काही नाही. तुम्ही दिवसातून अर्धा तास जरी वेळ दिला त्याच्यातून पण 500-1000 रुपये तुम्ही आरामात कमवू शकता. हा झाला चौथा प्रश्न की बाबा नवीन व्यक्तीने वेळ किती दिला पाहिजे. जेवढा जास्त वेळ देईल तेवढा आपल्याला प्रॉफिट जास्त होणारच आहे. मात्र आपल्याकडे वेळ नसेल तर थोडा वेळ द्या, मात्र कंटिन्युअस द्या, त्याच्यातून तुमचं नॉलेज अपग्रेड होईल. आता मित्रांनो, शेअर मार्केट व्यवसायच आपल्या नॉलेज अपग्रेडेशनचा आहे. तुम्हाला काही इथं कोणत्याही प्रकारचं शॉप नाही, दुकान नाही, ते तुम्हाला कोणत्याही गोष्टी विकत बसायची गरज नाही. तुमच्या पुढं फक्त एक लॅपटॉप, एक मोबाईल आणि तुमचा रिसर्च, हेच तुमचं भांडवल आहे. शेअर मार्केटमधलं सगळ्यात मोठं भांडवल आहे तुमचं ज्ञान. त्याच्यावर जेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही जास्त कराल, जेवढा स्वतःला जास्त वेळ द्याल, जेवढा रिसर्चला जास्त वेळ द्याल, तेवढं तुमचं जेवढी जास्त मॅगझिन वाचाल, जेवढी जास्त शेअर मार्केटचे इन्व्हेस्टमेंटचे बुक्स वाचाल, तेवढं तुमचं प्रॉफिट ऑटोमॅटिकली वाढणार आहे. हेच तर तुमचं भांडवल आहे. ह्याच्यावर किती वेळ घालवायचा हा तुमचा प्रश्न आहे. मी म्हणतो नवीन व्यक्तीने कमीत कमी अर्धा तास तर दिला पाहिजे. काय गोष्टी शिकल्या पाहिजे, टेक्निकल ॲनालिसिस केलं पाहिजे, त्यानंतर तुमचं फंडामेंटल बघितलं पाहिजे. हे कसं बघायचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं पाहणार आहोत. आता ह्याच्यानंतर हे झालं तुमचा चौथा प्रश्न, किती वेळ दिला पाहिजे नवीन व्यक्तीने. कमीत कमी अर्धा तास तर दिला पाहिजे. ह्याच्यातून तुम्ही 500-1000 रुपये आरामात कमवू शकता. आता पाचवा प्रश्न काय असणार आहे मित्रांनो, तर माझा जो व्यवसाय आहे ते बंद करून हेच करायची वेळ आहे का, किंवा हेच केलं पाहिजे का, हा आपला पाचवा प्रश्न. ह्याचं उत्तर हे चौथ्या प्रश्नातच आहे मित्रांनो. कोणताही तुमचा अर्धा तास जर वेळ तुम्हाला द्यावा लागत असेल तर तुमचं बाकीचं व्यवसाय बंद करण्याची आवश्यकता आहे का? सरळ नाही. आता जर तुम्हाला अर्धा तास वेळ द्यायचा तर तुम्ही सगळं कुठून पण काढा ना वेळ तुमचा. संध्याकाळचा वेळ काढा, दिवसाचा काढा. मी सांगितलं नाही तुम्हाला की 9:15 ते 3:30 पर्यंतच वेळ द्या. कधीही वेळ काढा दिवसातला तुमचा किंवा 24 तासातला आणि अर्धा तास द्या. म्हणजे तुमचे सगळे व्यवसाय आहेत ते सगळे व्यवसाय चालवून, तुमचा जो काही जॉब आहे ते जॉब करून ह्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करू शकता. हाऊसवाईफ असेल तर सगळी घरातली कामं करून पण तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करू शकता. ह्यात तुमचं जे पूर्वीचं चालू आहे, जे तुमचं पारंपरिक चालू आहे, किंवा तुम्ही जे करताय 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षापासून ज्या गोष्टी करतायत त्या गोष्टी बंद करून ही गोष्ट करण्याची आवश्यकता नाही. शेअर मार्केट हे क्षेत्रच असं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सेकंडरी इन्कम सोर्स म्हणून ह्याच्याकडे पाहिजे. कसं सुरुवातीला नवीन लोकांनी याच्याकडं माझा सेकंडरी इन्कम सोर्स आहे किंवा मी कमवलेले पैसे कसे वाढवायचे, हे खरं शेअर मार्केटचा फंड आहे. तर तुमचे जे पैसे आहेत ते तुम्ही ज्यातून कमवताय ते पैसे ह्याच्यातून टाकून हे पैसे कितीतरी पटीनं वाढवता येतात. तर ह्याच्यावरती फोकस करा. आता तुम्हाला सांगितलं की स्टुडंट असतील, कॉलेज करत असतील, त्यांनीसुद्धा ते करत सुद्धा आपले स्वतःचे खर्च भागवू शकतात शेअर मार्केटमधून, तेवढा अर्धा तास 1 तास वेळ देऊन सुद्धा. तर आपल्याला कोणत्याही गोष्टी, आपले कामधंदे बंद करायची गरज नाही, जॉब सोडायची आवश्यकता नाही. सेकंडरी इन्कम सोर्समधून जरी ह्याच्याकडे पाहिलं तरीसुद्धा तुम्हाला ह्याच्यातून पैसे कमावता येतात. आता ह्याच्यातून तुम्ही अजून स्टडी केला, आता ह्याच्यामध्ये भरपूर सारे कोर्सेस आहेत. आपलेसुद्धा शेअर मार्केट क्रांतीची सुद्धा कोर्स लॉन्च केलेला आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ह्याच्यातून सुद्धा तुम्ही मोठं सगळा अभ्यास करू शकता आणि ह्याच्यातून आपली मोठी वेल्थ क्रिएट करू शकता. मित्रांनो, हे 5 प्रश्न पाहिले आपण. आता पुन्हा एकदा बघूया, रिपीट करूया. पहिला प्रश्न, शेअर मार्केटमध्ये शिक्षणाची किती आवश्यकता आहे, याचं उत्तर दिलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, शेअर मार्केटमध्ये किती भांडवलाची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये रिटर्न फिक्स मिळतात का. ह्याच्यानंतर पाहिलं, शेअर मार्केटमध्ये किती वेळ देण्याची आवश्यकता आहे आणि शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी माझा असणारा व्यवसाय, माझा असणारा जॉब, माझा असणारं प्रोफेशन, स्टुडंट, हे सगळं काम बंद करण्याची आवश्यकता आहे का. हे 5 प्रश्न प्रत्येक मराठी व्यक्तीला पडतात आणि या 5 प्रश्नाचे उत्तरं देणं मला वाटलं की प्रत्येक नवीन येणाऱ्या व्यक्तींना अगोदरच ह्या 5 गोष्टी माहिती असाव्यात, म्हणून आपण हे 5 प्रश्न आज पाहिलेले आहेत. येणाऱ्या नवीन व्यक्तीने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकदम क्लिअर होऊन जाईल की पिक्चर, की काम कसं करता येईल. आता मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड करू त्यावेळेस तुम्हाला ते व्हिडिओ पाहण्यास सोपं जाईल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओची लिंक प्रत्येक मराठी व्यक्तींनी, प्रत्येक मराठी बंधू भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये काय अजून आवश्यकता वाटली, अजून काय प्रश्न असतील तर काय करा, कमेंट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला लिहून सांगा. प्रत्येकाच्या कमेंट मी स्वतः वाचत असतो. थँक्यू, धन्यवाद.